नमस्कार मित्रांनो, मागील काही वर्षांपासून राज्यात प्रेमविवाह मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि तसेच येणाऱ्या पुढील काही काळात लव्ह मॅरेजमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रेमविवाह वाढण्यामागची कारणे काय आहेत, तसेच प्रेमविवाहाचे फायदे आणि नुकसान या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, शहरीकरण आणि विविध संस्कृतीशी वाढलेला संपर्क यामुळे प्रेमविवाहामध्ये वाढ झाली आहे। यासोबतच व्यक्तीची स्वतःची निवड आणि स्वातंत्र्याची इच्छा यासारख्या बिकट घटकांमुळे प्रेमविवाहांना प्रोत्साहन मिळत आहे। प्रेमविवाहामधील वाढीची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत। शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य। शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होते। तसेच आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे जोडीदाराची निवड करताना केवळ पारंपरिक विचारसरणीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पसंतीला महत्त्व दिले जाते। तसेच शहरीकरण आणि संपर्क। शहरीकरणामुळे लोकांचे जीवनमान बदलते। शहरी वातावरणात लोक अधिक मोकळेपणाने वावरतात आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी त्यांचा संपर्क येतो। यामुळे प्रेमविवाहासाठी पोषक वातावरण तयार होते। व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि इच्छा। आजच्या पिढीला स्वतःचे निर्णय घेण्याचा आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा अधिकार आहे। यामुळे प्रेमविवाह हे केवळ एक सामाजिक बंधन न राहता एक वैयक्तिक निवडीचे माध्यम बनले आहे। सामाजिक बदलांचा प्रभाव। जगभरातील सामाजिक बदलांमुळे प्रेमविवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। पूर्वी प्रेमविवाहांना सामाजिक मान्यता मिळणे कठीण होते, पण आता अनेक ठिकाणी प्रेमविवाहांना स्वीकारले जाते। प्रेमविवाहाचे फायदे म्हणजे भावनिक सुसंगतता, परस्पर समजूतदारपणा आणि वैयक्तिक निवड यांचा समावेश होतो। तर तोटे म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक विरोध, पालकांच्या संमतीचा अभाव आणि जुळवून न घेतल्यास होणारे भावनिक संघर्ष हे देखील असू शकतात। तसेच प्रेमविवाहाचे फायदे। भावनिक सुसंगतता। तुमच्या जोडीदारासोबत आधीपासूनच भावनिक नाते आणि समजूतदारपणा असतो, ज्यामुळे नाते अधिक घट्ट होते। परस्पर निवड। तुम्ही स्वतःच्या आवडीनुसार जोडीदार निवडता, ज्यामुळे समाधानी राहण्याची शक्यता वाढते। सुधारित संवाद। एकमेकांना समजून घेतल्यामुळे संवादाचे कौशल्य वाढते। तसेच वैयक्तिक वाढ। एकमेकांना पाठिंबा देऊन वैयक्तिक वाढीसाठी प्रोत्साहन मिळते। आंतरजातीय आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण। भिन्न विचारांची देवाणघेवाण होते, ज्यामुळे दृष्टिकोन व्यापक होतो। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात प्रेमविवाहाचे नुकसान म्हणजेच तोटे काय आहेत। कौटुंबिक आणि सामाजिक विरोध। अनेकदा पालकांची संमती नसल्यामुळे किंवा सामाजिक दबावामुळे नात्यात तणाव येतो। पालकांकडून अंतर। पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यास कुटुंबापासून दुरावा निर्माण होऊ शकतो। प्रेमाचा अभाव। लग्न झाल्यानंतर प्रेम कमी होण्याची किंवा आकर्षण कमी होण्याची शक्यता असते। जुळवून न घेणे। लग्नानंतर एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यात अडचणी येतात, ज्यामुळे वाद आणि संघर्ष होऊ शकतो। तसेच आर्थिक आणि इतर ताण। आर्थिक जबाबदाऱ्या आणि इतर ताणतणाव देखील येऊ शकतात। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच याबाबतीत आपले विचार काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।